श्री कृष्ण नमहा। आज आहे 21 डिसेंबर 2025। हे भविष्य तुम्ही ऐकत आहात पंडित अमोघ कुलकर्णी यांच्याकडून। मित्रांनो, नववर्ष 2026 म्हणजे फक्त कॅलेंडर बदल नाही, हे वर्ष आहे राहूच्या कसोटीचं। कारण 2026च्या सुरुवातीलाच राहुदेव स्वतःच्या शतभिषा नक्षत्रात पूर्ण ताकदीने कार्यरत आहेत। आणि लक्षात ठेवा, जेव्हा राहू स्वतःच्या नक्षत्रात असतो तेव्हा तो आयुष्य ढवळून काढतो। आरोग्य, झोप, सवयी, मानसिक स्थिती सगळं समोर आणतो। पण आजचा हा व्हिडिओ घाबरवण्यासाठी नाही, तर तयार करण्यासाठी आहे। सर्वात आधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। शतभिषा नक्षत्र पूर्णपणे कुंभ राशीत येतं, म्हणजेच 2026 मध्ये राहूचा सर्वात तीव्र प्रभाव कुंभ राशीवर असेल। कुंभ रास, कुंभ चंद्र, शतभिषा जन्म नक्षत्र, कुंभ लग्न असलेल्यांनी हा भाग विशेष लक्ष देऊ नये का? आता एक थेट प्रश्न, हा राहू किती काळ त्रास देणार आहे? उत्तर ऐका नीट। राहूने 23 नोव्हेंबर 2025 रोजी शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे आणि तो 2 ऑगस्ट 2026 पर्यंत याच शतभिषा नक्षत्रात राहणार आहे। म्हणजेच 2026 चे पहिले 7 ते 8 महिने हा प्रभाव सतत जाणवेल। 2 ऑगस्ट 2026 रोजी राहू शतभिषा नक्षत्रातून बाहेर पडून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल। हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तेथून ताण हळूहळू कमी होऊ लागतो आणि पुढे 2026च्या उत्तरार्धात डिसेंबरच्या सुमारास राहू कुंभ राशीतून पूर्णपणे बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करेल। तेव्हा मानसिक दबाव कमी होतो, स्थैर्य वाढतं, अडकलेले विषय सुटायला लागतात। म्हणूनच हा काळ भीतीचा नाही, तर शिस्तीचा आहे। आता येऊया त्या 3 उपायांकडे जे 2 ऑगस्ट पर्यंत विशेष उपयोगी ठरणार आहेत। उपाय क्रमांक 1, कपड्यांपासून सुरुवात करा। शतभिषा म्हणजे शुद्धीकरण आणि उपचार। 2026 मध्ये बांबू फॅब्रिक किंवा ऑर्गॅनिक कॉटनचे कपडे वापरा। हे कपडे शरीराचं तापमान संतुलित ठेवतात, त्वचा शांत करतात, मनावरचा ताण कमी करतात। राहूला कृत्रिमता आवडत नाही, निसर्गाशी जवळीक वाढली की राहूची तीव्रता कमी होते। उपाय क्रमांक 2, आरोग्यात शिस्त आणा। शतभिषामधला राहू लपलेले आजार आणि चुकीच्या सवयी उघड करतो। ठराविक वेळेला झोप, जेवण, हालचाल। आजच्या काळात स्मार्ट वॉच किंवा हेल्थ ट्रॅकर वापरला तर राहू अधिक शांत होतो, कारण राहूला निरीक्षण, डेटा, समज आवडते। इथेच थोडक्यात सांगतो, अशाच अचूक ग्रह मार्गदर्शनासाठी अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 2026 मध्ये अजूनही मोठे ग्रह बदल येणार आहेत। उपाय क्रमांक 3, औषध दान करा। शतभिषा म्हणजे उपचार। 2026 मध्ये महिन्यातून किमान एकदा औषधं किंवा मेडिकल साहित्य गरजू लोकांना दान करा। रुग्णालय, दवाखाना, वृद्धाश्रम, कोठेही। राहूला प्रसिद्धी नको असते, त्याला गुप्त सेवा आवडते। हे दान राहू शतभिषा नक्षत्रातून बाहेर पडेपर्यंत विशेष प्रभावी ठरतं। मित्रांनो, जो 2 ऑगस्ट 2026 पर्यंत शिस्त ठेवेल तो पुढच्या टप्प्यात राहूचा फायदा घेईल। आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी। पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह।